या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास। मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली, मग आता समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा द्यावा। संजय राऊत यांचा भुजबळांवर निशाणा। ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील। एका GR मध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाही, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट। जरांगेंनी आंदोलन मागे घेऊ नये असं सरकारमधल्या काहींना वाटत होतं। आंदोलनाचा गैरवापर करून सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न। आंदोलकांची सोय करणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव। संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडे रोख। फडणवीसांना घेरायचं असतं तर थेट वर्षावर गेलो असतो, मला फक्त आरक्षण हवंय आणि 2 वर्षात हे मी सिद्ध केलं, संजय राऊतांचा दावा जरांगेंनी फेटाळला। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। दक्षिण मुंबईच्या उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निर्देशनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावेत, तर मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना या संदर्भातलं पत्रही। मुंबईत आम्ही आंदोलन करू नाहीतर हैदोस घालू, आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? दक्षिण मुंबईचा 7-12 धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का? मिलिंद देवरा यांच्या पत्रानंतर राऊतांचा जोरदार हल्लाबोल। आमचा DNA ओबीसींचा, संजय राऊतांचा DNA अब्दालीचा आहे। एका समाजावर टीका करणं राऊतांना शोभत नाही, नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य, अतुल सावेंच्या उपस्थितीत ओबीसी महासंघाचं उपोषण समाप्त। 2 मागण्यांसंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा होणार, बबनराव तायवाडे यांची माहिती। मराठा समाजाला आमच्या ताटातून काहीही मिळालेलं नाही, आमचं ताट सुरक्षित आहे, मराठा आरक्षणाच्या GR वर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला। भुजबळांच्या कार्यालयाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त वाढला। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन अलर्ट। उद्या बारामतीमध्ये लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चा, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चाचं आयोजन, लक्ष्मण हाके यांची माहिती। उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची भेट, तर सिल्वर ओकवर गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट, दोघांमध्ये 20 मिनिट चर्चा। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यावर खासदार ओमराजे निंबाळकर भडकले। वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर, पक्षप्रवेश 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती। आज होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर। कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद। ओव्हरटाईमची वेळ वाढल्यानं कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार, कामगार मंत्री आकाश पुंडकर यांची माहिती। पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार, स्वारगेट ते कात्रज दरम्यान 2, बालाजीनगर बिब्वेवाडीमध्ये 2 मेट्रो स्थानकं उभारली जाणार। सरकारकडून 683 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी। नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनीमध्ये झाला स्फोट, विस्फोटकं बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनीमध्ये स्फोट, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर स्फोटात 13 कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती। गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार। मुंबईमध्ये 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था। विजय दिनानिमित्त चीनमध्ये सर्वात मोठी लष्करी परेड, चीनने लष्करी ताकद दाखवली, आम्ही कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं वक्तव्य। यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक भागात पाणी शिरलं, नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही शिरलं पाणी। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा, कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुण्यासह घाट परिसर, ठाणे मुंबई रायगडला ऑरेंज अलर्ट। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।